आणि मला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आपली घरची मोटरच जास्त चालते. आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या पिक्चरचं जे मेन जे आहे म्हणजे जी मुलं शहराकडे वळत आहेत, ग्रामीण भाग सोडून जात आहेत आणि हे दाखवले की खरे आपल्याला गरज हे खेड्यात आहे, पण सगळी मुलं आता जास्त करून शहरी ठिकाणी जात आहेत आणि पाण्याचा जो वापर आहे तो खरंच आपण सगळ्यांनी व्यवस्थित केला पाहिजे. आणि ज्या वेळेला नसतं त्यावेळेला पाण्याची किंमत कळते. आणि खरं म्हणजे आपला करमाळा म्हणजे करमाळा आपला सोलापूर जिल्हाच पिक्चरसाठी सैराटमुळे पण आधी प्रसिद्ध झाला आणि ह्यांच्यातून हे पण पदामुळे पण ह्यांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप मनापासून त्यांना भावी शुभेच्छा, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अजून याच्यापेक्षा चांगले पिक्चर काढावेत आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचं जास्त करून करमाळा तालुक्याचं नाव व्हावं. खूप पाण्याचा अपव्यय करतो. या याच्यात असं लक्षात आलं की आता पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. दुष्काळाची परिस्थिती बघून वाढती हृदयद्रावक परिस्थिती होती असं कळलं. आणि 10वीचे हे 3 वर्ष आठवले, कारण 2002, 2003 आणि 2004 साली असाच भयानक दुष्काळ होता. तेव्हा मी 10वीला होते आणि 25 मे ही मला तारीख आठवते. त्या दिवशी असाच धो पाऊस पडला होता. आम्ही 3 वर्ष हांड्यानी कळशीनी गावाशेजारी जी विहीर असत तिथून शेंदून पाणी आणत होतं आणि असाच 25 मे रोजी एवढा मोठा पाऊस पडला होता जो मी आता पिक्चर मध्ये बघितला तो त्या काळी पाऊस पडला होता. तारीख पण लक्षात. हो, कारण माझा त्यावेळेस 10वीचा थोड्या दिवसांनी रिझल्ट येणार होता, त्यामुळे ती तारीख लक्षात आहे माझ्या. परिस्थिती आपली खेडेगाव सोडून सगळे शहराकडे जात आहेत. का जातात हे फार तुम्ही व्यवस्थित मांडलेलं आहे. जेव्हा पाऊस पडतो तो आनंद खरं आम्हाला पण वाटला, खूप वाटला खरंच की आता हा पडल्यावर सगळे थांबतील तरी. ॲक्च्युली तो माझा विद्यार्थी आहे आणि कॉलेजमध्ये असताना यूथ फेस्टिवलला ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस त्याने राज ठाकरेंची मिमिक्री केली होती आणि त्याला पाहून म्हणजे सगळ्यांनी इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि त्याच वेळेस असं वाटलं होतं की हा निश्चित या क्षेत्रामध्ये काहीतरी करेल आणि ते त्यांनी आज करून दाखवलं. आणि फायनली आम्हाला आज हा पिक्चर पाहायला मिळाला याचा मनापासून आनंद होतोय आणि अभिमानही वाटतो की तो आमचा विद्यार्थी आहे. धन्यवाद. पिक्चर खूपच छान वाटला आणि पावसाचं एवढं महत्त्व, पाण्याचं एवढं महत्त्व एवढं छान